गप्पांगणवर कितीही व्हिडिओ करायचं ठरवलं ना तरी माझं समाधान होत नाही. आज मी तुम्हाला डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये घेऊन जाणार आहे. त्यांच्या चुलीवरच्या देशी स्वयंपाकाची चव ना जगात कुठेही नाही. नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. चूल पेटती आहे बरं का. ताईंनी काय केलं आहे, कागद तेलामध्ये बुडवलं आहे का काय? तेलाची पिशवी आहे. आणि आता ही तेलाच्या पिशवीने लाकडंसुद्धा पेटणार आहेत पटापट. अशी मस्त ही चूल पेटणार आणि त्याच्यावरती त्या भाकरी करणार. त्या भाकरीची चवच न्यारी. आता यांना म्हणता म्हणता ही पेटायला सुरुवात झालेली आहे चूल. त्याच्यामध्ये त्या सरपण घालतायत. सरपणामध्ये त्यांनी नारळाच्या शेंड्या घातलेल्या आहेत, लाकडं घातलेली आहेत. पण पेटलेली चूल पाहिली असेल. आज आपण आलो गप्पांगणमध्ये. इथे पेटलेली चूल आपण पाहिलेली आहे. आता त्याच्यावरचा स्वयंपाक आपल्याला पाहायचा आहे. अजून त्यांनी लाकडं आणलेली आहेत आणि ही लाकडं त्याच्यामध्ये घालतायत, काटक्या घालतायत. आणि या चुलीला मस्त एक वेगळं तेज आलेलं आहे. निखारा म्हणतात ना, तर तसा निखारा इथे झालेला आहे. सुंदर. आपण पाहतोय चुलीवरचं वाटण. पाहायचं आहे ना. पहा चुलीवरती काय परतताय ताई तुम्ही. हे कढई एवढी मोठी आणि कांदा, हां हां कांदा, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता हे भाजीचं वाटण आहे का? वा, किती छान. तर अशी ही मस्त रसरशीत पेटलेली आहेत लाकडं. त्याच्यावरती कढई आहे मोठी लोखंडाची. आणि ताई आपल्या वाटण करतायत. कांदा, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर छान परततायत. पहा, एका हाताने परततायत एवढं मोठं. कुठलाही चिमटा नाही, कुठलंही फडकं नाही आहे धरायला, तरीसुद्धा त्यांचं छान चालू आहे. तर अशा पद्धतीने चुलीवरती पहा किती छान केलं जातं. पहा, दादा आधी काय करणार वांगी भाजण्यासाठी. केवढी मोठी मोठी वांगी त्यांची आहेत पहा. त्याला आधी ते तेल लावत आहेत. आणि तेल लावल्यानंतर ती त्याच्यावरती मस्त आता ही वांगी ते भाजणार. एवढी धग लागते पहा छान त्यात वांग्यांना. तोपर्यंत भाजलेल्या वांग्यांचं कसं कट करतायत ते पहा. ती चोचतायत ती वांगी मस्त. आता भरीत आपल्याला याचं खायचं आहे. आता चुलीवरती एवढी वांगी भाजलेली आहेत आणि त्याची गरम गरम सालं त्यांनी इथे काढलेली आहेत. पहा बरं का, त्यांचे हात गरम हे करण्यासाठी सरावलेले असतात. खरंच ग्रेट. गरम सालं काढताना तुमचे हात भाजत नाहीत का? इकडे बघून भाजतात ना. मग तुम्ही काय करता? पाणी घेता हाताला. अच्छा अच्छा. आता पहा कशा त्या भरतासाठी वांगी त्या हे करतायत. ताई भरतासाठी वांगी कापताय ना ती. हां हां. चोचतायत त्या वांगी. हा म्हणता इथं वांग्याच्या भरताची तयारी सुरू झालेली आहे. आणि म्हणता म्हणता इकडे मस्त काय असं तेल सुटतंय बरं का ह्या कांदा लसणाला. इतकं छान भाजलं जात आहे. ग्रेव्ही टाईप झालं आहे ते. पहा आतलं तेल रसरसत आहे. ते तुम्हाला दिसत असेल. रसरस तेलाची केवढी कढई आहे. आता हे काय कोथिंबीर घातली का दादा तुम्ही? हां हां, कोथिंबीर घातली. टाकलेली आहे हिरवी मिरची.
थोडंसं किंचित लाल तिखट. थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि छान परतताय, सगळं एकजीव होत आहे. असं त्या लाल तिखटाचा तवंग येतोय पहा, असा भारी. ते भरीतच असलं छान लागणार आहे, चरमरीत किंवा. आता ही ग्रेव्ही झालेली आहे भरताची आणि आता त्याच्यामध्ये दादा काय करणार तुम्ही? परतलेली आहे का? लसूण, कांदा, टोमॅटो परतून घेतलं थोडं. हां, आता हे आपण वांग जे बारीक केलेलं होतं आता तर ते सगळं ते त्याच्यामध्ये घालत आहेत. क्या बात आहे. आणि आता हे सगळं मस्त. मीठ केव्हा घालायचं आहे? मीठ घातलं, घातलेलं होतं मीठ त्यांनी आधीच घातलेलं लसूण होतं. कांदा ज्यावेळेस केला ना हां, त्यावेळेस लसूण कांदा केला तेव्हाच त्यांनी ग्रेव्हीमध्येच त्या मीठ घातलेलं आहे. आणि आता हे नुसतं परतायचं आहे आणि छान खरपूस परतल्यावर भरीत झालं ना. हो हो. पहा किती मस्त परतताय. पहा खालीवर किती छान करताय. सगळीकडनं एकसारखं ते कांदा लसणाचं सारण त्या वांग्याला लागलं पाहिजे, म्हणजे ते भरीत तयार होत आहे. घोटून घोटून घेत आहेत छान. इकडे वाव, हिरवं गार दिसतंय, अतिशय सुंदर भरीत तयार झालेलं आहे वांग्याचं. आणि काय भरताचा रंग, काय तो खालचा निखाऱ्याचा रंग, आणि काय दादांनी बनवलेलं भरीत. वा, दादा नाव काय? अमोल. अमोलजींनी बनवलेलं वांग्याचं भरीत आणि भाकरी. आता आपण रेखाताईंची भाकरी, मंजूताईंच्या पोळ्या, सगळं आपल्याला सुग्रास जेवण मिळणार आहे. हा आता शिजतोय चुलीवरचा भात. हा मस्त गरमागरम भात आम्हाला खायचा आहे. चुलीवरच्या भाताची चवच न्यारी. चुलीची धग आणि रटारटा शिजणारा भात. चुलीवरती तवा चढलेला आहे आणि आता मस्त पोळी भाकरीची मजा आपण लुटणार आहोत. सुरुवातीला त्यांनी तव्याला चांगला निखारा पेटलेला आहे आणि तव्याला तेल लावलेलं आहे. त्यांचा हातसुद्धा किती सरसर चालतोय ते पहा तुम्ही पोळ्या लाटताना. सटासट आणि गोल गरगरीत पोळ्या ताई लाटताय. ताई नाव काय हो तुमचं? मंजू ताई. पहा किती छान गोल गरगरीत पोळ्या अक्षरशः क्षणाक्षणात लाटतायत आणि भाजतायत, पाहू शकता तुम्ही. तर इकडे शिजतोय छान चुलीवरती भात. भाताला आता मस्त आधण आलेलं आहे आणि मस्त वरती सरसरून येत आहे पेज त्याची. तुम्हाला माहिती आहे तांदूळाची जी पेज असते वरचे भाताची पेज, तर ती औषधी असते बरं का. ताप आला, हे झालं तर त्याच्यामध्ये अशक्तपणा आला, जुलाब होत असतील तर भाताच्या पेजेचा खूप उपयोग होतो. वरवरचं पाणी घ्यायचं आणि ते कढण जे असतं तर ते मुलांना द्यायचं. फार पोटाला थंडावा मिळतो, आराम मिळतो. वा, काय सुंदर पोळी भाजली गेली आहे पहा. तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर. मस्त. काही सेकंदातच गरम गरम पोळीचे तयार आहे. हा ताई आता मस्त चुलीवरती भाकरी करणार आहेत. पहा कशा पीठ पटापट पटापट मळतायत.
तुम्ही पाहू शकता. परात छोटी असली तरी पीठ भरपूर घेतलेलं आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे पीठ परातीच्या बाहेरसुद्धा येत नाही आहे. किती छान रटारटा शिस्त आहे सगळं. इकडे ताई भाकरीचं पीठ मळत आहेत, इकडे पोळ्या चालल्या, तिकडे पापड भाजले जात आहेत. वाव, काय त्या चुलीचं भाग्य आहे की एवढी लोक त्या चुलीवरचं अन्न खाऊन तृप्त होणार आहेत. खरोखरीच आमचं भाग्य म्हणायचं की ती चूल आम्हाला एवढं सगळं आमचं उदरभरण करणार आहे. हा किती छान मळताय, ठासून ठासून मळताय छान. पापड निखाऱ्यावर भाजले जात आहेत बरं का, चुलीवरती नाही. चुलीचा जो हे पेटलेला आहे, खालची राख आहे, तर ती एवढी जळजळीत आहे की या निखाऱ्यावर पहा, ते निखारा अलीकडे घेत आहेत आणि त्या निखाऱ्यावरती ते पापड भाजले जात आहेत आणि इतके छान भाजले जात आहेत. खरपूस किंवा वाव. असा चुलीवरचा स्वयंपाक झाल्यावरती भरपेट जेवलो आणि तृप्त मनाने आम्ही सकाळी घरी आलो. चुलीवरच्या स्वयंपाकाचा याची दही याची डोळा अनुभव घ्यायचा असेल तर गप्पांगणला गेलंच पाहिजे.